नमस्कार मंडळी, आज आपण घेऊन आलोय नवीन ब्लॉग. आमच्याकडे आता पाऊस चालू झाला आहे आणि पावसाची पहिली सुरुवात आम्ही डायरेक्ट राधानगरीतनं करणार आहे. डायरेक्ट घरगुती पद्धतीचं असं मस्तपैकी कोंबडा सांगितला आहे आणि तिथं जाऊन आपल्याला जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. आणि पाऊस बघा बघा कसला पाऊस पडला आहे. जरा काच खाली गेल्यावर तुम्हाला कळेल. हे बघा पाऊस पाऊस म्हणजे पाऊस आहे, खतरनाक पाऊस. आता आत पाणी आलंय. मला पुढे जाऊन आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी दाखवतो. इथं मस्त संदीप बघते ना, इथं नवीन एक मित्र आपला जॉईन झाला या टायमाला. आणि तुम्ही फक्त बघत राहा, तुम्हाला जेवण दाखवतो, वातावरण दाखवतो. वातावरण बघा, फक्त वातावरण कसला टॉपचा विषय आहे. हे आमचं कोल्हापूर जिल्ह्यातलं राधानगरीचं गाव बघा. वातावरण पावसाळ्यात आमच्या इथं अशा पद्धतीनं वातावरण होतंय मस्तपैकी. आणि ही खेडवळ गावं बघा, अशी जुन्या काळातली घरं तुम्हाला सगळे इथं बघायला मिळतात. आणि हा आस्वाद जर घ्यायचा असेल तर तुम्हाला कोल्हापूर जिल्ह्यात राधानगरीच्या या ठिकाणी यायला लागतंय. का तर हे असं सगळं इथं तुम्हाला निसर्गाच्या सान्निध्यात की नाही बघायला मिळते बघा. त्यामुळं क्वालिटी असते. आणि असं मस्तपैकी आम्ही इथं आलोय आणि असं देशी कोंबडा बघा कशा पद्धतीनं भाजायला. ते चुलीवर भाजायला आहे ना. हो, असं चुलीवर मस्त कोंबडा असा पूर्ण भाजून घ्यायचा टरटरीत. असं गरगरीत असं पूर्ण भाजून घेऊन इकडं बारीक करायचं काम इकडं तिने करतात. हे सगळेजण आहेत मस्तपैकी. आणि इकडं असं वातावरण आणि गरगरीत असं मस्त कोंबडा कापून तो आता तिने फोडणी मारून ठेवतात. सोन्याच्या शिरोलीमध्ये आल्यानंतर शाळा आहे. शाळेला लागूनचा जो रोड आहे त्या रोडवर अगदी डोंगरावर कने त्यांचं ते हॉटेल आहे. बजरंग चौगुल्यांचं मस्त गावरान पद्धतीचं चिकन त्याचं हॉटेल आहे. आणि त्याच साठी आम्ही तिकडे चाललोय. पूर्ण डोंगरावर आहे. आणि वातावरण बघा, फक्त वातावरण खतरनाक झाले. विषय नाही, पावसाचं वातावरण आणि गरमागरम असा चुलीवरचा रस्सा, विषय नॉट. आता तिथं हॉटेलमध्ये जाऊन दाखवतो तुम्हाला काय काय परिस्थिती आहे, काय नाही. ते एक नंबर असणारच आहे. आणि तिथं जाऊन आणि तुम्हाला दाखवतो. हॉटेल असं मस्तपैकी टेकडावर आहे, त्यामुळं की नाही आपल्याला सगळ्या गोष्टी व्यवस्थित आणि प्रॉपर मिळतात. आतमध्ये असं बैठक व्यवस्था आहे प्रॉपर पद्धतीनं. आणि अशी छानपैकी व्यवस्था त्यांनी केलेली आहे. आतमध्ये गेल्यानंतर त्यांचा बोर्ड आहे, तो बोर्ड तुम्हाला दाखवतो. आणि त्यांचा नंबर पण आहे, तो नंबर तुम्ही बघू शकताय. त्या नंबरवर फक्त फोन करायचं आणि फक्त बुकिंग करायचं आणि मग यायचं. मस्त असं चुलीवरचं गरमागरम असं चिकन गावरान पद्धतीचं असं चूल आहे. आणि सगळ्या अशा पद्धतीनं त्यांनी करतात. पूर्ण चुलीवर असतं. हे बघा इथं दिसतं तुम्हाला, पूर्ण चुलीवरचं आहे. भाकऱ्या वगैरे असतील. आणि हे प्रत्येकांना असं बघा, त्यांनी असं चिकन जशी ऑर्डर असेल ना तशा हिशोबानं तुम्हाला ते चिकन मिळतं. चिकन म्हणजे गावरान चिकन असतं, पूर्ण प्रॉपर ऑथेंटिक पद्धतीनं असतं. हे बघा खाली पण आहे छानपैकी. इकडं रस्सा वगैरे पाहायला असेल तर रस्सा पण आहे छानपैकी क्वालिटीमध्ये. इथं आमचा संदीप भाऊ सांगितला आहे. हो बघा रस्सा प्रॉपर असा गावरान रस्सा. हो बघा, तो पण चुलीवरचा यथेच्छ मस्त आणि क्वालिटीमधला. आणि इकडं ह्या साईडला आपल्याला भाकऱ्या मिळतात, गरमागरम भाकऱ्या, त्याही चुलीवरच्या. महिला मंडळी आपल्याला सगळं व्यवस्थित पद्धतीनं भाकऱ्या करत आहेत छानपैकी. इकडं पण करत आहेत छानपैकी. प्रत्येक ग्राहकांना मस्तपैकी त्यांनी गरमागरम भाकऱ्या देत असतात. गरगरीत असं की नाही मस्तपैकी की नाही चिकन गावरान पद्धतीचं चुलीवरचं. हे बघा प्रॉपर पद्धतीनं की नाही करल्यात. नाही तर आमचा संदीप भाऊ पण मदत करायला त्यांना, वहिनी आहेत, हा भाऊ आहे, ह्यांचंच हॉटेल आहे. आणि हिनी अशा पद्धतीनं आपल्याला करतात. प्रॉपर म्हणजे प्रॉपर. इकडे कांदा आहे, इकडे ताटं लावायची प्रोसिजर चालू आहे. आता ताट आल्यानंतर तुम्हाला मी सांगतो कसं आहे जेवण आणि काय आहे. हे बघा, हे आहेत बजरंग चौगुले. हे बघा जेवढं येतं की नाही प्लेटमध्ये तेवढं. प्लेट राहू दे,
क्वालिटी बघा हो आमची, हे आमच्या कोल्हापुरातच असते असं सगळं. हे बाकी कुठे मिळणार नाही तुम्हाला. अखंड कोल्हापुरात तुम्हाला ह्या इथंच मिळणार फक्त एवढं चिकन. शक्य आहे काय? हा बघा, क्वालिटी म्हणजे क्वालिटी. मस्त आणि क्वालिटीमध्ये मस्त आमचे ताटं लावल्यात. नाही बघा, असं ताटं भाकरी वगैरे आणून देतात क्वालिटीमध्ये. तर आमची आता ताटं आल्यात मस्त असं गावरान पद्धतीचं चिकन, भाकरी, कांदा आलाय, रस्सा यायचा आहे. रस्स्याला ॲक्च्युली बादली दिल्या, त्यामध्ये रस्सा आहे. आणि इथं संदीप भाऊ आहे, इथं आमचे दर्शन भाऊ आहेत. मस्त तिने तर कुचकरलेत, प्रॉपर पद्धतीनं कुचकरलेत. इकडे आप्पा आहे, हे बघा लिंबू चाळकन पिळाला आहे मस्त आणि क्वालिटीमध्ये. दर्शन भाऊ कसा आहे? एक नंबर, बेस्ट ना, बेस्ट. हे बघा, हे त्यांचं ताट. इथं संदीप भाऊ आहे. माझं अजून ताट यायचं आहे, माझं एवढंच आलं आहे. सगळं आल्यानंतर तुम्हाला सांगतो. वास एवढा भारी आहे ना, क्वालिटी म्हणजे क्वालिटी. मस्त आणि क्वालिटीमध्ये आपलं ताट आलं आहे. इथं मस्त तांबडा रस्सा, हे बघा गावरान पद्धतीचं चिकन, त्यामध्ये आपल्याला लेग पीस पण आले. हा लिंबू आहे, लिंबू आपण पहिला असं चाळकन पिळून घ्यायचं, कसं मजा येते. आता सुरुवात करतो आणि तुम्हाला सांगतो. मस्त अशी भाकरी ना पूर्ण कुचकरून घेतल्या, हे बघा अशी कुचकरून घेतल्या, टाकल्या. आणि त्याचा हा रस्सा पूर्ण टाकायचा. त्याच्यावर असं थोडासा लिंबू पिळायचा, कुचकरायचा क्वालिटीमध्ये. टॉपचा विषय असं खायला लागतंय कवा तरी, कायम खावा, म्हणजे एक नंबर आहे. असं मस्तपैकी गावरान आलंय, रस्सा इथं तर आम्ही कुचकरून काढलोय. तर रश्श्याची बादलीच आहे, गरमागरम रस्सा बघा क्वालिटीमध्ये. पाहायला तेवढं घेऊ शकतोय आपण. आयला ढेकर आल्या मस्त. आणि येथेच आहे जेवणाची क्वालिटी तुम्हाला सांगायचं म्हणजे एक नंबर आहे. हे गावरान पद्धतीचं जेवण आहे ना, ते इकडं आपल्या कोल्हापुरातच मिळते प्रॉपर. येथेच हे बघा की शिजले बघा कसं हो, विषय नाही. अप्रतिम, अप्रतिम म्हणजे अप्रतिम. मस्त असा राईस आलाय क्वालिटीमध्ये. त्यामध्ये थोडा रस्सा टाकायचा, यथेच्छ दणका द्यायचा. इकडे आता बाकी सपवायचं आहे, हे सपवतो. तुम्हाला सांगतो जेवण तर एक नंबरच आहे, विशेष नाही. मस्त मध्ये असं आम्ही जेवण क्वालिटी आहे, एक नंबर आहे. तर भात खाल्ला आहे, बाकीचं तर मटन बिटन सगळं संपवलं आहे. संदीप भाऊ येता, दर्शन आहे, ताप आहे क्वालिटीमध्ये. दर्शन भाऊ कसं आहे? एकदम छान, मस्त आहे, क्वालिटी एकदम गावरान आणि छान. ओके, बेस्ट आहे. पोटभर प्रवास करून मग आम्ही परतीचा प्रवास केला. तुम्ही तिथं जावा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.